विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोण आणि त्रिकोणाची एकरूपता या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. आता त्रिकोण म्हटलं की साधी गोष्ट आहे. त्रिकोण, त्रि म्हणजे तीन आणि कोण, ज्या आकृतीला तीन कोण असतात तसंच तीन बाजू असतात त्याला आपण त्रिकोण सहजासहजी म्हणू शकतो. आता मी तुमच्यासमोर एक आकृती दाखवते. ह्या आकृतीला या ज्या आहेत त्या बाजू आहेत. किती बाजू आहेत? तर हे तीन बाजू आहेत. प्रत्येक दोन बाजूंनी तयार केलेला कोन, हा एक, हा दुसरा, हा तिसरा, म्हणजे या दोन बाजूंनी तयार केलेला हा कोन आहे, या दोन बाजूंनी केलेला हा कोन आहे आणि ह्या दोन बाजूंनी तयार केलेला हा कोन आहे. म्हणजे ज्या आकृतीला तीन कोन आणि तीन बाजू असतात त्या आकृतीला आपण त्रिकोण म्हणतो. त्याच्याबरोबरच आपल्याला असं म्हणता येईल, ह्या कोनात जर आपण उभा राहिलो समोर बघितलं तर या कोनासमोरील ही बाजू म्हणजेच या बाजूसमोरचा हा कोन, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. कोनासमोरील बाजू, बाजूसमोरील कोन, कोनासमोरील बाजू, बाजूसमोरील कोन, कोनासमोरील बाजू, बाजूसमोरील कोन. जोपर्यंत ही गोष्ट लक्षात येत नाही आपण तोपर्यंत ह्याचं अध्ययन करणं थोडंसं अवघड जातं. म्हणून मुलांनो, आपणाला त्रिकोण म्हणजे काय की ज्या आकृतीला तीन कोन आणि तीन बाजू असतात त्या आकृतीला आपण त्रिकोण म्हणतो. आणि इथं कोनासमोरील बाजू आणि बाजूसमोरील कोन ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केला. म्हणजे प्रश्न असा निर्माण होतो, त्रिकोणाचे मुख्य घटक किती? त्रिकोणाचे मुख्य घटक दोन, त्रिकोणाच्या बाजू आणि त्रिकोणाचे कोन. ओके. त्यानंतर आता आपल्याला त्रिकोणाची एकरूपता शिकायची. एकरूप त्रिकोण कशाला म्हणायचं? आता एकरूपता शिकण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोणांचा विचार करावा लागेल. त्रिकोणाची एकरूपता, कारण तुलना केल्याशिवाय ते एकरूप आहे असं दाखवते. आणि मग एकरूपतेचे गुणधर्म. आता त्रिकोणाची एकरूपता पाहण्यासाठी मी तुमच्यासमोर दोन त्रिकोण दाखवतो. दिसतात? आता हे दोन त्रिकोण आहेत. त्यांना मी अजून नावं दिलेली नाही, फक्त संकल्पना तुमच्या लक्षात यायसाठी. आता त्रिकोणाची एकरूप त्रिकोण कशाला म्हणायचं पहा. आता किती आहेत? दोन आहेत. पण मी आता हे दोन्ही त्रिकोण एकमेकाच्या जवळ आणतोय. आता किती आहेत? तर तुम्हाला कुणीकडून जरी बघितलं तर ते दोन नसून आता एकच आहे. बरोबर? मग एक असण्याची कारण काय? हे का दोन दिसत नाही? तर पहिलं तुम्हाला वाटत असेल ह्या दोघांचं माप सारखं असेल म्हणून, ते एकावर एक बसतात म्हणून. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, या त्रिकोणामध्ये बाजू आणि कोन हे दोन मुख्य घटक महत्त्वाचे आहेत. म्हणजे यामध्ये किती त्रिकोण बसवले एकमेकावर? तर हे दोन त्रिकोण बसवले. म्हणजे एका त्रिकोणाची बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूची समान माप आहे. ह्या बाजूचं माप पण समान आहे, या बाजूचं माप समान आहे. म्हणजेच या कोणाचं माप आणि मागच्या त्रिकोणाच्या कोणाचं माप सारखं आहे. या कोणाचं माप आणि मागच्या कोणाचं माप सारखं आहे. आणि या कोणाचं माप आणि मागच्या त्रिकोणाच्या कोणाचं माप. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूशी एकरूप आहे. आणि एका त्रिकोणाचे तीन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोनाशी एकरूप आहेत. म्हणून ह्या दोन आकृत्या एकमेकाशी तंतोतंत जुळतात. म्हणून ह्याला त्रिकोणाची एकरूपता. पण ह्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्रिकोणाची संगती. संगती हा शब्द काय? तर त्रिकोणाच्या दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू म्हणजे काय? टोक. या त्रिकोणाला तीन टोक आहेत, ह्या त्रिकोणाला तीन टोक आहेत. हे आहेत ते शिरोबिंदू आहेत. म्हणजे ह्याचे तीन शिरोबिंदू, ह्याचे तीन ह्या शिरोबिंदूच्या मध्ये एकाच एक संगती असणार. अशा एकूण 6 संगती आहेत. त्या 6 पैकी एका संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकावर बसणार आहेत. आता बघा, हा एक त्रिकोण स्थिर ठेवतो, हा ही बाजू ह्याच्यावर बसत नाही, ही बाजू ह्याच्यावर बसत नाही.
ही बाजू ह्याच्यावर बसत नाही. त्यानंतर ही बाजू ह्याच्यावर बघा, वेगवेगळ्या बाजू बघा, ह्याच्यावर बघा, ही बाजू बसत नाही, ही बाजू बसत नाही. इकडे गेला, ही बाजू ह्याच्यावर बसत नाही आणि ही बाजूसुद्धा ह्याच्यावर बसत नाही. अशी एकमेव एक संगती 6 पैकी एक अशी येते की हा त्रिकोण ह्याच्यावर असा बसत नाही, हा त्रिकोण ह्याच्यावर या पद्धतीनं बसत नाही, हा त्रिकोण ह्याच्यावर या पद्धतीनं बसत नाही. म्हणजे तो त्रिकोण फक्त ह्याच्यावर या पद्धतीनं बसतो. म्हणून ह्या एकाच एक संगतीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप असतात. ह्यालाच म्हणायचं त्रिकोणाची एकरूपता. जेव्हा 2 त्रिकोण एकमेकाशी तंतोतंत बसतात त्याला एकरूप त्रिकोण असं म्हणतात. जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात आणि त्यांचे संगत कोण एकरूप असतात आणि त्यांच्यामध्ये 6 संगतीपैकी एकच एकास एक संगती असते.